नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. नवी दिल्लीत जाऊन आल्यानंतर त्यांचा मूड वेगळा झाला. त्याच्या अगोदरही मूड त्यांचा खराब झाला होता. याचं कारण संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या मॅनेजरला ज्या पद्धतीने ठोसे मारले आणि मला कुठलाही पश्चाताप होत नाही, ना खेद ना खंत. मी योग्यच केलं, अनेकांचं आरोग्य वाचवलं, असं संजय गायकवाड सातत्याने आपल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत होते. संजय शिरसाट यांच्या घरातला बेडरूममधला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप होऊ लागले. त्यांच्या बॅगेत तिथे पैसे होते, ते कुठून पैसे आले, आणि त्यानंतर आपल्या या कृत्याचं समर्थन संजय शिरसाट करताना अनेक गोष्टी बोलत राहिले. ज्या पद्धतीने ज्या कपड्यांवरती ते वावरत होते, घरात का असेना, पण त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक सरकारची प्रतिमा खराब झाली. संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि संजय गायकवाड हे आमदार आहेत. संजय शिरसाट यांच्या स्वतःच्या अनेक व्यवहारांच्या संदर्भात वेगवेगळे आरोप झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाडांच्याबद्दल सुद्धा विधिमंडळामध्ये नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारचं वर्तन शोभनीय नाही आहे असं सांगितलं. सार्वजनिक जीवनात कशा पद्धतीने वावरावं आणि वागावं हे लक्षात घेतलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संजय शिरसाट यांनाही त्यांनी झापलं अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. एकनाथ शिंदे यांना दिल्लीत गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय सांगितलं मला माहीत नाही, पण माझ्या मते तुमच्या मंत्र्यांचं वर्तन समाधानकारक नाही आहे, ते सुधारा असं त्यांना सांगण्यात आलं असण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची आमदारांची बैठक बोलवून आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थातच एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, आपल्या पक्षाचे नेते आहेत आणि आपल्या पक्षाच्या प्रतिमेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला फटका बसेल हे त्यांना दिसतंय. कसं ते तुम्हाला सांगतो की ते काय बोलले नेमकं, कसं ते सांगण्यापूर्वी त्या बैठकीमध्ये ते काय म्हणाले की तुमची बदनामी, मी आमदारांना म्हणाले, मंत्र्यांना म्हणाले की तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी असून चुकीच्या गोष्टींवरती तुम्ही एनर्जी वाया घालवू नका. काही चुकीचं बोलले, योग्य बोलले. एकनाथ शिंदेंच्या कुठल्याही गोष्टींवरती टीका करायची अशा प्रकारचे मी बोलत नाही. त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण एक एक जे तारे तोडत आहेत वेगवेगळे ते पाहिल्यावरती एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्यामुळे तुमची बदनामी होते आणि ती माझी बदनामी होते एक प्रकारे. याचा अर्थ काय आहे की तुमची प्रतिमा नाही, माझी प्रतिमा खराब होती, पक्षाची प्रतिमा खराब होती आहे. आणि माझ्या पक्षाचं, कारण मी तो पक्ष स्थापन केलेला आहे किंवा चोरलेला आहे, काही का असेना, त्या पक्षाचं काय होतं काय नाही याची काळजी मला जास्त आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही सगळी माझी माणसं आहात, आपलं एक कुटुंब आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी. कमी बोला आणि जास्त काम करा असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे एक मान्य केलं पाहिजे, एकनाथ शिंदे फार बोलत नाही. वादग्रस्त स्टेटमेंट्सपासून ते दूर असतात. फक्त ते कधी चिडतात की उद्धव ठाकरेंच्या कडून, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडनं जेव्हा टीका होते तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवरती टीका करतात. टीका झाली नाही तरी उद्धव ठाकरे हा त्यांचा आस्थेचा विषय आहे आणि त्यावरती ते सतत टीका करतात. मी घरात बसत नाही, मी फेसबुक लाईव्ह करत नाही वगैरे वगैरे. हे आपल्याला सगळ्यांना तोंडपाठ आहे. पण एकनाथ शिंदे म्हणाले की मागील काही दिवसात अनेक गोष्टी घडल्या आणि तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात असा लोक मला प्रश्न विचारतात. आणि मग त्यांनी सांगितलं की काही आमदार आणि नेत्यांना त्यांनी इशारा दिला की बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं किंवा लागेल. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका आणि आपल्या परिवारावर कारवाई करणं मला आवडणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. याचा अर्थ त्यांनी उघड सॉफ्ट भाषेत, सौम्य भाषेत का होईना इशारा दिला आहे
की यापुढे अशा प्रकारचं वागणं मी खपवून घेणार नाही. पण ही मंडळी अशी का वागतायत? म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की सातत्याने एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या बद्दल असं का? लोक असं म्हणतात की अजितदादांच्या पक्षाची इतकी काही पापं किंवा त्यांच्या चुका बाहेर आणल्या जात नाही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या भानगडी बाहेर काढल्या जात नाहीत तेवढ्या प्रमाणामध्ये. अडून एकनाथ शिंदे गटाचे लोक असं सांगतायत की आम्ही आता टार्गेटवरती आहोत भाजपच्या, आणि भाजपचीच मंडळी आमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढण्यासाठी बळ देतात. सगळ्यांनी काही भानगडी. मी आता संजय गायकवाडांना काही भाजपनी सांगितलं नाही. संजय गायकवाड तर एका मागोमाग एक चुका करतच असतात. पण या चुका जेवढ्या फुगून सांगणं किंवा त्यांना टार्गेट करणं हे भाजपकडनं होत आहे असं एकनाथ शिंदेची माणसं अडून सांगत आहेत. एकनाथ शिंदे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये असा फरक आहे की हा एकनाथ शिंदेंचा पक्षच मुळी पापातून जन्म झालेला आहे. त्याचा गद्दारीतून जन्म झालेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने फितवलं त्यांना आणि आपल्याकडे खेचून घेतलं. हे उघड आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी एक स्टार प्रचारकांची यादी दिली. त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती? तर पंतप्रधानांचं नाव होतं, अमित शहांचं नाव होतं, देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या पक्षाच्या लोकांची नावं त्यात घुसडलेली होती. मग यांना स्टार प्रचारक मिळाले नाहीत. आणि हे नियमाच्या नुसार नाही आहे, संकेतानुसार नाही आहे. पंतप्रधानांचं नाव देता तुम्ही आणि तुमच्या पक्षाचं नाही आहेत ते. दुसरी गोष्ट की त्यांनी असा त्यावेळी आरोप केला की पक्षनिधी म्हणजे शिवसेना पक्षाचा यांच्याकडे आला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 50 कोटी रुपये काढले, फोर्जरी केली वगैरे असे आरोप त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तक्रार केली. EOWकडे तक्रार केली म्हणजे आर्थिक गुन्हेगारीच्या विभागाकडे, आणि मोठ्या बातम्या छापून आणल्या. काय झालं त्याचं? खोटे नाटे बकवास आरोप करायचे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बदनामी करायची. या पलीकडे काय केलं त्याने? या गोष्टी का घडतात? कशा घडतात या? पूर्वी सुद्धा ते म्हणाले होते की माझा काही पक्षाच्या पैशावरती डोळा नाही आहे. मी पक्ष निधी ते पैसे मी त्यांना देऊन टाकलेले आहेत जणू काय. आणि जो पक्ष तुमचा नव्हताच त्या पक्षाच्या खात्यातले पैसे देऊन टाकले असं तुम्ही म्हणता. म्हणजे किती बदमाशी करतायत, किती लबाडी करतायत. लबाडीचा युक्तिवाद हे आपण लक्षात घ्या. आता तुम्हाला मी सांगतो की या मंडळींच्या हातून किती आणि कशा प्रकारच्या चुका वारंवार होत आहेत. गेल्या सरकारमध्ये आता मी सांगेनच की तानाजी सावंत हे काय म्हणत होते की राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बसलं की उलट्या होतात वगैरे. पण अब्दुल सत्तार जे आता मंत्री नाही आहेत, ते अब्दुल सत्तार हे तर बीडमध्ये गेले होते तेव्हा कलेक्टरना ते म्हणाले तुम्ही पाणी नाही का पित, मग काय दारू पिता का तुम्ही? अरे कलेक्टरना विचारलं त्याने असं दारू पिता का म्हणून. आणि वाटेल ते बोलण्याबद्दल तर अब्दुल सत्तार यांची ख्यातीच होती. आता तुम्हाला सांगतो की एकदा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यालयामधले जो स्वीय सचिव तिथे त्यांचं काहीतरी काम होत नाही. अब्दुल सत्तार मंत्री आहे कॅबिनेट मंत्री. तेव्हा त्या सचिव म्हणजे एकनाथ शिंदेंच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला त्यांनी शिवीगाळ केली अब्दुल सत्तारांनी. काय लायकीची माणसं आहेत बघा या शिंदे सेनेमधले एका पाठोपाठ. संतोष बांगर यांनी सुद्धा एका हॉटेल मॅनेजरला मारलं होतं. आता तोही म्हणजे ते मध्यान्ह भोजन योजनेमध्ये काय खराब आणलंय म्हणून ते मॅनेजरला बदळला त्याने. आता या प्रकारे बदलणं हे संतोष बांगर हे वारंवार अशा प्रकारची दादागिरी करण्याबद्दल प्रसिद्ध. ते शिंदे सेनेमध्ये आमदार. पीक विमा कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी तोडफोड केलेली होती. कोणी? संतोष बांगर यांनी. आता प्रकाश सुर्वे जे आहेत त्यांनी तर जो कामात आपल्या आडवा येतो म्हणजे हे आपल्या मुंबईतले आमदार
जो आपल्या कामात आडवा आला तर त्याचे हातपाय तोडा म्हणाले होते प्रकाश सुर्वे, शिंदे सेनेचेच आमदार. सदा सरवणकर आता सुदैवाने ते पराभूत झालेले आहेत, पण त्यांनी तर आकाशात म्हणजे बंदुकीचे गोळ्यात सोडल्या होत्या आणि सरळ दमदाटीची भाषा केली. गुलाबराव पाटील जे सिनियर मंत्री आहेत, पाणी पुरवठा खात्याचे मंत्री, ते तर म्हणाले होते की पंप बंद आहे, पाणी काय कुठनं आकाशातनं टाकू का, असं ते आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणाले गुलाबराव पाटील. आणि सुषमा अंधारे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उद्गार त्यांनी काढले होते, जसं संजय शिरसाटांनी काढले होते. आणि सुषमा अंधारे यांच्याबद्दल नटी असा शब्द वापरला होता त्यांनी तुच्छतेने. आता हे लक्षात घेतलं की सातत्याने यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत. आता या मंत्रिमंडळात, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात शिवसेनेकडे 9 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 2 राज्यमंत्री आहेत त्यांचे. आता 2 नंबरचा पक्ष म्हणजे या महायुती सरकारमधला म्हणजे शिंदे यांचा पक्ष आहे. पण तुम्ही बघा या नकारात्मक प्रतिमा त्यांची सातत्याने पुढे येते. मी कोणी वादग्रस्त वक्तव्य करते, कोणी कोणाला मारते, धमकी देतोय आणि त्या पलीकडे भ्रष्टाचाराचे आरोप होतात. जसे तानाजी सावंत आता नाही आहेत, मागच्या वेळी मंत्रिमंडळात होते एकनाथ शिंदेचे, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. दीपक केसरकरांवरती गणवेश घोटाळ्याचे आरोप झाले होते. ते मोठ्या तोंडाने काय काय बोलत असतात आणि सतत सांगतात की आता जास्त बोलू नका आदित्य, नाही तर मी तुमचं सगळंच बाहेर काढेन. काढा ना, तुम्हाला काढायचं ते, थांबता कशाला तुम्ही. पण सोज्वळतेचा आव आणून लबाडी करणं हा दीपक केसरकर यांच्या एक व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. पक्ष त्यांनी कसे बदलले बघा. आता गुलाबराव पाटील जसे दादा भुसे त्यांनी मराठी विषयाचं काय केलं बघा. एक कॅबिनेट मंत्री, मग 9 मंत्री आहेत आणि 2 राज्यमंत्री, पण कोणाचीही छाप नाही. एक चांगला मंत्री भाऊ चांगला परफॉर्म करतो अशा एकाही मंत्र्याबद्दल म्हणता येणार बघा. गुलाबराव पाटील ते वादग्रस्त वक्तव्यांबद्दल फक्त प्रसिद्ध असतात आणि त्यांना वाटतं की आपण अत्यंत आक्रमकपणे कसं बोलतो आणि त्यामुळे टाळ्या कशा पडतात, पण त्यांच्या कामाबद्दल कोणीही समाधान नाही मंत्री म्हणून. दादा भुसे यांनी शालेय शिक्षण खात्यामध्ये कसा गोंधळ घातलेला आहे, म्हणजे हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून हे लक्षात घ्या. संजय राठोड यांच्याकडे माती आणि पाणी परीक्षण विभाग आहे. संजय राठोडांवरती सुद्धा वेगवेगळे आरोप सातत्याने होत असतात. हे ती पूजा जी होती जिने आत्महत्या केली तो भाग सोडून, पण त्यांच्या त्या अगोदरच्या मंत्रिमंडळात होते शिंदेच्या, तेव्हा सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले होते आणि आताही त्यांच्याबद्दल कामगिरी समाधानकारक आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते, उद्योग मंत्री म्हणून MIDCचे काय एकूण वाभाडे निघत आहेत, MIDC कसं तोट्यात चाललेलं आहे, कसं खड्ड्यात चाललेलं आहे, अशाच बातम्या येतात. भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे खातं आहे, महत्त्वाचं खातं आहे. काय करतायत ते गोगावले? पालकमंत्रीपद नाही म्हणून चरफडत बसण्याच्या शिवाय त्यांनी काय केलं दुसरं? आणि मग अंधश्रद्धेचा प्रसार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं की काय? कोणातरी बाबाला बोलून त्यांचा जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता तो आपल्याला माहिती आहे. नंतर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, सार्वजनिक आरोग्य खाते त्यांच्या ते काय अशा प्रकारे चर्चेत नाही. शंभूराज देसाई त्यांनी परवा अनिल परब यांना बाहेर ये तुला दाखवतो अशा प्रकारचा उघड सभागृहात दम दिला. हे यांचं वर्तन आहे. आता आणखीन एक गोष्ट, राज्यमंत्री योगेश कदम स्वारगेटमध्ये एका महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर त्यांनी काय उद्गार काढले होते तुमच्या लक्षात आहेत का? आणि योगेश कदम यांच्या अनेक गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना अनेकदा त्यांच्या चुका दुरुस्त केल्यात मुख्यमंत्र्यांनी, ते कारण ते गृहमंत्री आहेत. हे चुकीची वक्तव्य करतात योगेश कदम आणि मग मुख्यमंत्री अप्रत्यक्षपणे त्यांना कानपिचक्या देतात. ते बरोबर नाही आहे असं सांगतात, चुकीच्या गोष्टी ते सांगतायत, चुकीच्या पद्धतीने सांगतायत.
असं एक प्रकारे मुख्यमंत्री अधोरेखित करून तुम्ही किती कार्यक्षम आहेत हे दाखवून देतात. आता तुम्हाला सांगतो की जसं संजय गायकवाडांचं झालं किंवा एका प्रकरणामध्ये योगेश कदम असं म्हणाले की जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही, मी आता त्या कॅन्टीन मॅनेजरला कानफटवलं, संजय गायकवाडांनी ठोसा मारला. तेव्हा ती योगेश कदम म्हणाले की तक्रार कोणीच केली नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा फडणवीस म्हणाले की स्वतःहून सुद्धा तक्रार दाखल करता येते. म्हणजे बेसिक माहिती नाही आहे योगेश कदमचे गृहराज्यमंत्री. आता या प्रकारच्या ज्या सातत्याने गोष्टी होत आहेत. आता संजय शिरसाट काय म्हणाले की या सगळ्या माझ्यावरती असे जे काही वेगवेगळे आरोप होत आहेत त्याच्यामुळे काहीही नुकसान होणार नाही. म्हणजे यांना कुठलाही पश्चात्तापाची भावना नाही, आपण काही चूक केली अशी भावना नाही. आपल्याला सत्ता मिळालेली आहे त्यामुळे आपण वाटेल ते केलं तरी काहीही कोणी आपलं वाकडं करू शकणार नाही, कारण आपल्याकडे प्रचंड बळ आहे. 57 आमदार आपले निवडून आलेले आहेत, भाजपचे आहेत आणि भाजप आपलं संरक्षण करायला तिथे तयारच आहे. पण कुठल्याही पक्षाची किंवा कुठलाही पक्ष असो त्याची प्रतिमा झपाट्याने खराब होऊ शकते. तुम्हाला सांगतो की 2011 नंतर UPA सरकारची प्रतिमा कशी खराब झाली. काँग्रेसचं सरकार जाईल म्हणजे काँग्रेसकडून UPAचं सरकार असं कोणाच्या स्वप्नात देखील कोणाला वाटलं होतं. त्याचप्रमाणे 2004 साली वाजपेयींचं सरकार जाईल असं कोणाला वाटलेलं नव्हतं. हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणीही ऊत मात करण्याची गरज नाही. आपले सहकारी काय लायकीचे आहेत याचं आकलन कदाचित एकनाथ शिंदेंना आलं असेल. खुद्द त्यांच्या खात्याच्या संदर्भात अनधिकृत बांधकामं असतील, रस्त्यावरचे खड्डे असतील, लोकांचं बिलकुल समाधान नाही त्यांच्या खात्याबद्दल, नगरविकास खात्याबद्दल किंवा गृहनिर्माण खात्याबद्दल. भ्रष्टाचाराची अनधिकृत बांधकामांची अनेक प्रकरणं बाहेर येतात. आणि मेघा इंजिनिअरिंगचं प्रकरण तर ताजंच आहे. 3000 कोटी रुपये सुप्रीम कोर्टामुळे आपले लोकांचे वाचले. जे एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीत जे खातं होतं त्यांनी जे कंत्राट दिलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदेंबद्दलही लोकांचं त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल समाधान नाही. फक्त कुठलंही वादग्रस्त वक्तव्य ते शक्यतो करत नाहीत, हे मान्य केलं पाहिजे. आता ताईपणे ते बोलत नाहीत, कमी बोलतात, चांगली गोष्ट आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बहुसंख्य सहकाऱ्यांची प्रतिमा ही चांगली नाही आहे. दिवसेंदिवस ती खराब होत चाललेली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत आहेत आणि अशा वेळी हा पक्ष आपली लायबिलिटी झाला आहे की काय असं भाजपला वाटत आहे का मला माहीत नाही. ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते, काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं लोकशाही आघाडीचं सरकार होतं, तेव्हा राज्य सहकारी बँकेतले गैरप्रकार असतील, सिंचन घोटाळे असतील, त्याच्यामुळे आपली प्रतिमा खराब होती, काँग्रेसची प्रतिमा खराब होती. ही एक लायबिलिटी होऊन बसलेली आहे राष्ट्रवादी. कारण सगळे अनेक जण नेते, अनेक मंत्री त्याच्यातले बका पैसे खात आहेत, अशा प्रकारची शंका लोकांनी यायला लागली, अशा प्रकारचे आरोप व्हायला लागले. त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादी पक्ष हे ओझं बनायला लागलं. त्याच पद्धतीने आता भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा ओझं वाटतोय का, किंवा त्याच्यामुळे आपलीही प्रतिमा खराब होते का. जसं शिंदे म्हणाले की तुम्ही असं बोलताय, तुम्ही असं वागताय, त्यामुळे माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा खराब होते. तसं एकनाथ शिंदेंच्या पक्षामुळे महायुती सरकारची प्रतिमा खराब होती, भाजपची प्रतिमा खराब होते असं भाजपला वाटते का, वाटू शकेल. पण एकनाथ शिंदेंचा त्रागा त्याच्यामुळे आलेला आहे. एकनाथ शिंदेंनी पुन्हा सांगू नये, यापूर्वी त्यांनी कानपिचक्या दिल्या होत्या, त्यांचे मंत्री सुधारायला तयार नाही. कारण मुळातच मी तुम्हाला सांगितलं पापातून जन्म झालेला हा पक्ष आहे. चोरी छुपे फंद फिजुरी करून हा पक्ष स्थापन झालेला आहे आणि म्हणून ती खोक्याची प्रतिमा त्याला चिकटलेली आहे. ज्या खोक्यातून हा पक्ष जन्माला आलेला आहे त्या पक्षाचे जे 57 आमदार आहेत त्यापैकी बहुसंख्य आमदारांच्या डोक्याची खोकी झाली आहेत का हे मला माहीत नाही. कदाचित एकनाथ शिंदेंना सुद्धा काही शंका येत असेल की कुठले हे आपले सहकारी काय लायकीचे हे सहकारी आणि आता आपण काय करावं, याच्यातनं मार्ग कसा काढावा, म्हणून कदाचित ते अस्वस्थ असतील. त्यांचा त्रागा आपल्याला दिसतोय, त्यांचा त्रागा.
आणि अमित शहानी सुद्धा कानपिचक्या दिल्या असतील. देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. अजितदादा तर एकनाथ शिंदेच्या बद्दल फारसं चांगलं खाजगीतही बोलत नाही आणि त्यांचं फारसं जमतही नाही. त्यामुळे एकूणच एकनाथ शिंदेंना आता आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना शिस्तीत आणावं लागेल. शिस्तीत आणलं नाही तर मतदार शिस्तीत आणतात. हा लोकशाहीचा धडा आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.